धनगर समाजाच्या आरक्षणाचा चिकित्सा अहवाल बासनात गुंडाळलेला पाहायला मिळतोय। महाधिवक्ता यांच्या अभिप्रायाविना अहवाल प्रशासनाला परत पाठवण्यात आला। 2015 मध्ये 2,47,00,000 खर्चून हा अहवाल तयार केला गेला होता। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात टीसनं तयार केला होता हा अहवाल आणि तो बासनात गुंडाळल्याची माहिती मिळते। धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल बासनात। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याचं आश्वासन भाजप नेत्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत दिलं। तत्कालीन सीएम फडणवीसांनी धनगर आणि धनगड याचा अभ्यास करण्याची विधिमंडळ अधिवेशनामध्ये घोषणा केली। त्यानुसार आदिवासी विभागाने सप्टेंबर 2015 मध्ये टाटा समाज विज्ञान संस्थेला म्हणजेच टीसला अहवालाचं काम दिलं। टीसने 1939 पासूनच्या जनगणना अहवाल, मानववंशीय, समाजशास्त्रीय अभ्यास, न्याय निवाडे, दस्तऐवजांची चिकित्सा करून संकलन केलं। टीसनं अहवाल ऑगस्ट 2018 मध्ये आदिवासी विभागाला सुपूर्द केला। या अहवालावर विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेण्याचा निर्णय घेण्यात आला। विधी आणि न्याय विभागानं अहवाल ऑक्टोबर 2019 मध्ये राज्य महाधिवक्ता यांना अभिप्रायार्थ पाठवला। महाधिवक्ता यांनी या अहवालावर अभिप्राय प्रलंबित ठेवला।